नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा. तर बघू शकता आज आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये जे भात वाढवून ठेवलेलं होतं ते भात घेऊन जाण्यासाठी घरी. तर आपण आलो इथे ट्रॅक्टरवाल्याकडून सुहासचा ट्रॅक्टर होता. तर ट्रॅक्टर घेऊन आपल्याला आपल्या शेताकडे जायचं आहे. तर आता इथे आलो तर त्याच्या जो मळ्यामध्ये जो गोटा बनवला होता त्याने तो बघितला. तर बघू शकता अशा तऱ्हेने त्याने काही तिथलं सेटलमेंट केलेलं आहे. हे पाण्याचा गट होता तिथे लोकांना पाणी पिण्यासाठी आणि इकडे ट्रॅक्टर भरलेला होता. ट्रॅक्टर आम्हाला खाली करून न्यायचा होता. तर त्याच्याजवळ वेळ नव्हता तेवढा. तर आम्हीच खाली करू लागलो. हे समोर आहेत ते माझे पप्पा आहेत. पप्पा खाली करत होते आणि त्यांना मदत म्हणून मी पण खाली करत होतो. जे गवत होतं ट्रॅक्टरमधलं आणि ते खाली करायला बराच वेळ गेला तिथे. गवत जे होतं ते आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप उशीर झाला. म्हणजे रात्र व्हायची पाळी आली होती. बरंच गवत होतं तर त्यामुळे आम्हाला तिथे वेळ लागला तेवढा. तर पाठीमागे जो आहे तो बघू शकता तो गोठा आहे आणि तिथून मग आम्ही खाली करेपर्यंत खूप उशीर झाला. मग ट्रॅक्टर घेऊन आम्ही पुढे गेलो म्हणजे शेताकडे गेलो आमच्या. शेताकडे जाताना काय कसं झालंय, की माझा फोन आहे हा खूप जुना फोन आहे आणि एवढं काय त्याच्यामध्ये ॲक्च्युअल शूट करता आलं नाही. तर नाईट असल्यामुळे काय फास्ट व्यवस्थित शूट करता आलं नाही. तर हा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता. हा एक छोटा ट्रॅक्टर आहे. त्याला पाठीमागे ट्रॉली जोडलेली आहे आणि हा त्याचा तो गोठा आहे जो आपण म्हणालो. तो गोठ्यामध्ये तो ट्रॉली जोडायचं काम करत होता आणि त्याच्यानंतर आम्ही ती गोणी घेऊन घरी आलो भात घेऊन. बघू शकता तुम्ही. घरी आल्यानंतर बाबांची तब्येत खूप खराब होती. तर बाबांची तब्येत विचारपूस केली, काय चाललंय, कसं आहे वगैरे. त्यांना मी विचारत होतो, तुम्हाला मी ओळखलं का? माझं नाव निलेश आहे. कारण त्यांना दिसायचं बंद झालं होतं आणि एवढं काय सुधरत नव्हतं, की काय बोलतो वगैरे. खूप बिकट अवस्था आहे त्यांची पण. त्यांना काही समजत नव्हतं समोर कोण आहे. ही समोर आहे ती माझी आजी आहे. ती बघत होती आणि अण्णांना मी विचारत होतो, की कसं वाटतंय तुम्हाला, काय आहे? आजीला वाटलं कोणाचा तर व्हिडिओ कॉल आहे म्हणून आजी आली. आजी बघत होती तर व्हिडिओ शूटिंग चालू होती. तेव्हा ती हसायला लागली. तर इकडे हे माझ्या आजोबांचं घर आहे आणि समोर आम्ही जे आणलेत ती भाताची गठरी आणून इथे लावलेत. ही आताची शेतातून घेऊन आलो. तीच गठरी आहे ती. ते आम्ही इथे घरामध्ये लावलेत. हे माझ्या मामांचं घर आहे आणि तिकडून मग आलो मी वरती माझ्या घरी. माझ्या घरी ही काही उतरवून ठेवायची होती गठरी. दुसऱ्या शेतात जाऊन तिथून आणि आम्ही 10 गठरी गाडीमध्ये भरली. म्हणजे टोटल ती 10 आणि खालीहून आणली होती नदी काठून ती 5 म्हणजे 15 ते 16 गठरी होती. ती गठरी आणून परत मी माझ्या घरी ठेवली. वरती मम्मी आहे समोर बघू शकता तुम्ही. तर आम्ही पटापट तिघा जणांनी ती उतरून घेतली तिथे घरामध्ये आणि एवढं करण्यामध्ये आम्हाला रात्रीचे 8-9 वाजलेत खरं तर सांगायचं तर. आणि पण खूप मजा आली. रात्रीचं काम करायला शेतातलं खूप मजा आली.